संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावचे माजी सरपंच तथा भाजपचे तालुका सरचिटणीस संदीप घुगे यांच्यावर मुरुम उत्खननाच्या वादातून गोळीबार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या हल्ल्यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर तलवारीच्या सहाय्यानं घराच्या खिडक्यांची तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे पोलीस अधीक्षक कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। या प्रकरणी संदीप घुगे यांनी संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून विशाल हौशीराम खेमनर राहणार अंभोरे तालुका संगमनेर, प्रवीण ठकाजी पुणेकर राहणार डिग्रस तालुका संगमनेर, सुदर्शन शिवाजी श्रीराम आणि इतर 3 अशा 6 जणांच्या विरोधामध्ये खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे रहिवासी असणारे संदीप घुगे हे बुधवारी सायंकाळी कुटुंबासोबत जेवण झाल्यानंतर घराजवळ शतपावली करण्यास घराच्या बाहेर पडले असता अचानक काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून 3 जण आणि त्यांच्या मागे आणखी एका दुचाकीवर 3 जण आले। युनिकॉर्नवरील चालकानं दुचाकी संदीप घुगे यांच्या घरासमोर आणली। त्यावेळी मागे बसलेल्या विशाल खेमनर आणि प्रवीण पुणेकर या दोघांनी कमरेला लावलेला पिस्तूल बाहेर काढून घुगे यांच्या दिशेनं रोखलं, तर सुदर्शन श्रीराम हा तलवार घेऊन त्यांच्या दिशेनं धावला। धोक्याची चाहूल लागताच संदीप घुगे यांनी तातडीनं घरात धाव घेत दरवाजा बंद केला। त्याचवेळी घुगे आणि पुणेकर या दोघांनी त्यांच्याकडील पिस्तूलमधील 2 राऊंड गोळीबार केला। त्यापैकी एक गोळी दरवाजाला भेदून घराच्या आत गेली। सुदैवानं त्यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही। गोळीबारानंतर त्या हल्लेखोरांनी घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला। दरवाजा न उघडल्यानं त्यांनी तलवारीच्या सहाय्यानं घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्यात। तसेच शिवीगाळ करत आता तुला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याचीही धमकी देत मोटरसायकलीवरून पसार झाले। या सर्व हल्लेखोरांचा संगमनेर तालुका पोलीस शोध घेत असून मात्र एकाही हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही। काल रात्री मी 9:30 पावणे 10 वाजता माझ्या घरामध्ये मी, माझी पत्नी, 2 मुलं, माझी सून व माझी नात, आम्ही सर्वजण रोजच्या टायमिंगनुसार त्या ठिकाणी भोजन करण्यासाठी बसलो। जेवण वगैरे आमचं 10च्या दरम्यान आटोपलं। जेवण आटोपल्याच्या नंतर कुटुंबातील व्यक्तींनी जे जेवणासाठी साहित्य टोपं वगैरे असतात ते सर्व महिलांनी घरातील महिलांनी गोळा करायचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्या किचनमध्ये गेल्या। त्यानंतर मी रोजच्या प्रमाणे जेवण झाल्याच्या नंतर बडीशोप खाऊन या ठिकाणी बाहेर शतपावली करण्यासाठी दरवाजातून खाली उतरलो। खाली उतरल्याच्या नंतर एक 2 ते 3 मिनिटाच्या काळामध्ये 2 मोटरसायकली माझ्या घरासमोरच तुळशी वृंदावन असलेल्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी 2 मोटरसायकली लागल्या। त्यामध्ये पहिली जी प्रथम मोटरसायकल आली ती मोटरसायकल युनिकॉर्न कंपनीची गाडी होती। त्याच्यावरून 3 व्यक्ती त्या मोटरसायकलीवरून उतरल्या आणि उतरल्याच्या नंतर नित्य नियमाप्रमाणे काही लेबर या ठिकाणी आमचं काम सुरू असतं मुलांचं। मला वाटलं नेहमीप्रमाणे लेबर आपले डबे घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। मी काय लक्ष दिलं नव्हतं मोटरसायकली लागल्याच्या नंतर, पण ज्यावेळेस त्या मोटरसायकलीवरील व्यक्ती माझ्या समोर येऊन उभ्या राहिल्या, माझा आणि त्यांचा 6 ते 7 फुटाचा अंतर त्या ठिकाणी होता आणि त्या व्यक्ती मी पाहिल्या असता त्या ठिकाणी ते अंभोरे येथील राहणारा सराईत गुन्हेगारच विशाल हौशीराम खेमनर व त्याच्या समवेत असलेला डिग्रस गावचा प्रवीण ठकाजी पुणेकर आणि सुदर्शन श्रीराम या असे 3 जण या ठिकाणी त्या मोटरसायकलीवरून खाली आले। दोघांनी कमरेत हात घालून त्या ठिकाणी शर्ट वर करून पिस्तूल दोघांनी काढले। पिस्तूल काढल्याच्या नंतर विशाल हौशीराम खेमनर हा म्हटला की आता तुझं शेवट या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि पिस्तूल काढल्याच्या नंतर ते पिस्तूलला काय तरी वस्तू असते ती अशी माग ओढण्याच्या याच्यामध्ये तेवढ्या क्षणामध्ये मी या ठिकाणी घरात पळालो। घरात पळाल्याच्या नंतर मी दरवाजा लोटण्याचा प्रयत्न केला। लोटल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी त्या पिस्तूलमधून 2 ते 3 गोळ्या त्या ठिकाणी झाडल्या। त्या घराच्या याच्यामधून दरवाजामधून त्या गोळ्या आतमध्ये आल्या आणि त्यानंतर मी वरती गेलो टेरेसवर पडून आणि घरातील सर्व व्यक्ती किचनमध्ये होत्या। वरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांनी तलवारीच्या साहाय्याने दरवाजावर ठोके दिले आणि घराच्या दरवाजाच्या बाजूचीच काच आहे
त्या काचेवरही तलवारीच्या साहाय्याने फटके मारून या ठिकाणी पिस्तूल आतमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी आतमध्ये कोणी नसल्या कारणाने आणि बाजूला काही लेबर कंपनी आपली राहत असल्या कारणाने त्यांना त्या ठिकाणी गोळ्यांचा आवाज झालेला कळाला आणि तिकडून ती लोक इकडं येण्यास सुरुवात झाल्यामुळं त्या लोकांनी या ठिकाणीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि ते पळून जाण्यात त्या ठिकाणी यशस्वी झाले. पण या कालच्या घडलेल्या घटनेबद्दल मी सांगू इच्छितो की गेल्या कित्येक दिवसापासून या व्यक्तीची आमच्या परिसरामध्ये डिग्रस असेल, आंबुरा असेल, कनोली असेल, ओझर असेल, पिंपरणा असेल, मालुंजा असेल, आशव्या असेल, या परिसरामध्ये अतिशय मोठी दहशत त्या ठिकाणी त्या विशाल खेमनर आणि त्याच्याबरोबर राहणाऱ्या साथीदारांची या ठिकाणी आहे. गेल्या कित्येक वेळेस या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आपण त्याच्याबद्दल तक्रारी या ठिकाणी दिल्या होत्या, पण त्या तक्रारीच्या माध्यमातून त्याला या ठिकाणी काही गोष्टी समजल्या जायच्या आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जनसेवा आंबोरे ग्रुप म्हणून त्या ठिकाणी आहे, त्या ग्रुपला तो अटॅच होता आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून तो रोज नवीन नवीन व्हॉट्सअप संदेश त्या ठिकाणी टाकायचा आणि त्या रोजच्या संदेशामध्ये एक लिहिलेलं असायचं की आम्ही तुला ठार करू. ते 3 जणांची चॅटिंग त्या ठिकाणी असायची, श्रीराम आणि प्रवीण पुणेकर आणि विशाल हौशीराम खेमनर या 3 आणि चौथा एक ऋषिकेश गणपत बिडकर, या चौघांची चॅटिंग कंटिन्यू त्या ग्रुपला असायची. आम्ही तुला जिवंत ठार मारू, तुझ्या गांडीत गोळ्या घालू, असं करू तसं करू. पण आपण त्या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं मनावर न घेता चला रात्रीचे दारू पिऊन किंवा काय करून असे मेसेज टाकीत असतील त्याच्यामुळं, पण वेळोवेळी त्या गोष्टींचा आपण स्क्रीनशॉट काढून पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आपण कळवलेलं आहे की या अशा प्रकारच्या चॅटिंग या ग्रुपला चालतात. समाज कार्य करीत असताना जर अशा अडीअडचणी येऊन आणि गुंड जर घरापर्यंत पोहोचून जर अशा गोळीबाराच्या घटना या ठिकाणी घडत असतील तर या ठिकाणी मी आमच्या या संपूर्ण गावाच्या वतीने, माझ्या कुटुंबियाच्या वतीने या घटनेचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि निश्चित रूपाने या ठिकाणी मला न्याय मिळेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल त्यांच्याकडून या ठिकाणी बाळगतो. आणि इथून पुढच्या काळात मी सर्वांना एक सल्ला देऊ इच्छितो की समाजकार्य करीत असताना जरी असे प्रसंग झाले तरी आपण घाबरू नये असा सल्ला या ठिकाणी मी सर्वांना देऊ इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो. आणि एवढ्या 10-5 गावामध्ये तर काय असं आम्हाला पाहायला मिळालं नाही का घरापर्यंत लोक रिव्हॉल्वर घेऊन येऊन गोळ्या घालायला लागले. त्याबद्दल मी संपूर्ण मालुंजा गावच्या वतीने निषेध करतो. सरपंच संदीप यांच्यावर जीव्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्या हल्ल्याबद्दल संपूर्ण गाव सगळ्यांतर्फे की मी या हल्ल्याचा पूर्णपणे निषेध करतो व दोषींवर लवकरात लवकर कारवाई होऊन त्यांना सजा व्हावी ही सगळं मालुंजा गावच्या वतीने सगळ्यांची इच्छा आहे. झालेल्या भ्याड हल्ल्याच्या बाबतीत मालुंजा ग्रामस्थांच्या वतीने आमचा जाहीर निषेध. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर.